वेदमाता गायत्री और परम पूज्य निकम गुरु जी को प्रथम वंदन करता हूँ। उपस्थित सर्व मान्यवर और सर्व योग साधकों को माझा मनपूर्वक प्रणाम। योग आणि मन या महत्त्वपूर्ण विषयावर आपण इथे चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत। पण त्याच्या आधी ह्या योग आणि मन याचा संबंधाच्या आधी हे जे भूतलावरील सर्व जीव आहेत त्यांची अपेक्षा काय असते, तर त्यांची अपेक्षा ही कायम आपल्याला सुख मिळावे हे असते। कोणीही देवाकडे असं मागत नाही की मला दुःख मिळावे। मग हे सुख जे आहे ते भौतिक असो, आध्यात्मिक असो, पारमार्थिक असो किंवा सामाजिक असो, पण प्रत्येकाची इच्छा जी आहे ही सुख मिळावे अशीच असते। म्हणजे हे सुख आहे हे तुमच्याकडे असलेला पैसा, मालमत्ता किंवा तुमचे समाजातील स्थान याच्यावरच अवलंबून आहे का, तर त्याचे उत्तर नाही, तर ते तुमच्या मनाच्या स्थितीवरही अवलंबून आहे। जर तुमचे मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, निर्मळ असेल, स्वस्थ असेल, तर शाश्वत सुख तुम्हाला मिळू शकते। तर या प्रसन्न मनाबद्दलच तुकाराम महाराजांनी एक चांगला अभंग लिहिला आहे। ते म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते। तुकाराम महाराज इथे म्हणतात की मनुष्याकडे सर्वात महत्त्वाचे जे आहे ते म्हणजे मन, कारण मनच तुम्हाला दिशा दाखवते आणि सर्व सिद्धीचे जे कारण आहे ते मनच आहे। तर इथे सिद्धी म्हणजे काय, तर माझ्या मते इथे सिद्धी म्हणजे आपल्या ज्या भौतिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक आशा, आकांक्षा किंवा कर्तव्य पूर्ण करणे असे वाटते। तसेच आपल्याला पशुत्वाकडनं मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडनं देवत्वाकडे जायचे आहे व ते आपण मन आणि बुद्धी याच्या साह्यानेच आपण ते साध्य करू शकतो। पण मन प्रसन्न करणे एवढे सोपे आहे का, तर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की हे एवढे सोपे नाही। आजच्या स्पर्धात्मक आणि भौतिक प्रगतीच्या मागे लागलेल्या समाजात मन बिघडण्याची मुख्य कारणे मला शारीरिक दुर्बलता, अति महत्त्वाकांक्षा किंवा फाजील आत्मविश्वास, दुसऱ्याकडनं अवास्तव अपेक्षा व असमाधान वृत्ती अशा वाटतात। इथे मला जे मी स्वतः अनुभवले किंवा जे पाहिले याची थोडक्यात उदाहरणे देतो। म्हणजे नवीन लग्न झालेले पती पत्नी असतात। आजकाल अपेक्षा असते की दोघांनीही नोकरी करावी, म्हणजे पत्नीने पूर्ण टाईम नोकरी करावी व संसाराला हातभार लावावा, आणि हे आता नॉर्मल झालं आहे। पण पतीची अशी अपेक्षा असते की तिने घराकडेही पूर्ण लक्ष द्यावे, त्यांचे आईवडिलांकडे बघावे, ते म्हातारे झालेत, किंवा आपल्याला स्वयंपाक जो आहे तो चांगला करून द्यावा। 12 तास काम केल्यानंतर हे करणं फार कठीण असतं। म्हणजे पतीची जी अवास्तव अपेक्षा आहे त्यामुळे कायम त्यांच्या ह्याच्यात खटके उडत असतात। दुसरे उदाहरण देतो की मुलाचे 10वीत आजकाल चांगले मार्क मिळतात सगळ्यांना, बोर्ड जवळजवळ मार्क वाटतच असते। त्यामुळे आपल्याला असं वाटतं, सगळ्यांना फाजील आत्मविश्वास पालकांकडे किंवा मुलाकडे आलेला असतो की आपले मुलं ती फार हुशार आहेत। पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल एक्झामला बसता 12वीच्या IIT एंट्रन्स किंवा अशा, त्याच्या वेळेला आपला भ्रमाचा भोपळा फुटतो। याचं कारण आहे की फाजील आत्मविश्वास, आपल्याला वाटत असते की आपला मुलगा म्हणजे फारच हुशार आहे। तिसरे कारण असमाधानकारक वृत्ती। आता नोकरीत, म्हणजे मी सुद्धा नोकरीतच आहे, तर आपल्याला कायम असं वाटत असतं की मलावर बॉस माझा अन्याय करतो आहे, मला तो चांगलं काम देत नाही आहे, किंवा माझं प्रमोशन होत नाही आहे, किंवा माझा जो मित्र आहे तो कमी क्वालिफाईड आहे पण त्याला जास्ती पैसे मिळत आहेत, किंवा माझी होंडा सिटीच आहे पण माझ्या मित्राची मात्र BMW आहे आणि त्याचं ॲक्च्युली काम बघितलं तर तो इतका काही चांगला करत नाही। मी सारखं कंपेअर करत असतो आणि कायम असमाधान वृत्ती असते। त्यामुळे कायम दिवसभर तुमची चिडचिड असते। आता वरिष्ठ नागरिक जर बघितले तर मुख्यतः शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा आपल्यावर आता नातवंडांचा भार येणार आहे याच्यामुळे कायम त्यांच्या मनस्वास्थ्य हे बिघडलेले असते। ही एक थोडीशी मी उदाहरणं तुम्हाला दिली। पण कित्येक वेळा आपण जरी शिस्तबद्ध वागत असलो तरी समोरचा कसा वागतो यामुळे सुद्धा आपले मनस्वास्थ्य बिघडते। आपल्यासारख्या सामान्य माणसाचे सोडूनच द्या, पण आपण जर संतांचं चरित्र ऐकलं
किंवा आपल्यासाठी सगुण अवतार घेणारे रामकृष्ण यांचं बघितलं तर त्यांच्यासुद्धा जीवनात फार क्लेशकारी घटना झाल्या. आपले परमपूज्य निकम गुरुजी यांचंसुद्धा आपण जीवनचरित्र जर वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की समाजाकडनं बरीच वेळा त्यांची उपेक्षा झाली आणि संसारातसुद्धा त्यांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण या सर्व संत मंडळींचे मन मात्र कायम स्थिर, आनंदी आणि निर्मळ होते आणि हेच त्यांच्या सिद्धीचे कारण होते असे मला वाटते. तर हे मन प्रसन्न ठेवायचे कसे? तर भगवद्गीतेत सांख्ययोगात श्रीकृष्णाने सांगितलेले आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो यांशु बुद्धिर्पर्यवतिष्ठते. म्हणजे मन प्रसन्न ठेवण्याचे महत्त्व इथे कृष्ण सांगतात. अंतःकरण प्रसन्न ठेवल्यानेच सर्व दुःख नाहीशी होतात असे कृष्ण म्हणतो. आदी शंकराचार्यांनी कौपिन्य पंचकममध्ये फक्त जे संन्यासी आहेत, संन्यासी जीवन जगणारे आहेत, हेच लोक भाग्यशाली आहेत, कारण त्यांचे मन प्रसन्न असते असे म्हटले आहे. अंतःकरण प्रसन्न ठेवणे हे एक तप आहे. तर भगवान श्रीकृष्णाने परत भगवद्गीतेत श्रद्धात्रय विभागयोगमध्ये सांगितलं आहे, मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरित येतत् तपो मान समुच्यते. म्हणजेच मनाची प्रसन्नता, शांतभाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातली पूर्ण पवित्रता हे एक तप आहे. तसंच ध्यानयोगाचं आपण जर भगवद्गीतेत बघितलं तर तिथे कृष्ण सांगतात की मन हेच बद्ध जीवाचा मित्र आहे व जीवाचा शत्रू आहे. उद्धरेदात मनात मानव नात्मानव मवसादेत आत्मेव यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. मनुष्याने स्वतःची उन्नती ही स्वतःच्या मनाद्वारेच केली पाहिजे. आपले जे मराठी संत आहेत हे याच्या पुढे जातात आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनाला चपळ अशी उपमा देतात. मनाला जसे शिकवाल, जसे वळवाल तसे ते जाईल. जर तुम्ही चांगले विचार ठेवले, चांगले वाचन केले तर तुम्ही चांगले व्हाल. जर वाईट वाचले केले, वाईट कृती केली तर मात्र वाईट मार्गाला जाल. समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटले आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. म्हणजे मनाला त्यांनी सज्जन म्हटलेले आहे व पुढचा अभ्यास हा भक्तिपंथाने करावा असे म्हटले आहे. पण मन हे प्रसन्न ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, अभ्यास आणि वैराग्य. ध्यानयोगात म्हटलेलं आहे, असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येने च गृह्यते. तर हा अभ्यास कोणता? तर हा अभ्यास मतलब स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा म्हणजेच योगाभ्यास. आणि जसं पातंजल ऋषींनी म्हटलेलं आहे, अभ्यास वैराग्याभ्या तन्निरोधाः. आणि वैराग्य म्हणजे काय? तर आपण जे पण करतो ते फक्त कर्तव्य करणे आणि कर्तृत्व न घेण्याची वृत्ती असे मला वाटते. पातंजल योग ऋषींनी सुद्धा योगाला म्हणूनच भारतीयांचे मानसशास्त्र असे म्हटले आहे. तर अष्टांग योगात बहिरंग साधनेकडूनच तुम्ही अंतरंग साधनात जाऊ शकता व नंतर चित्तवृत्तीचा निरोध होऊ शकतो. अष्टांग योगातले जे पहिले 2 अंग यम नियम ह्याचे पालन हे मनशांती आणि प्रसन्न ठेवण्यासाठी अतिशय रामबाण उपाय आहेत. इथे मला कबीराचा दोहा सांगावासा वाटतो यमनियमाचे महत्त्व सांगताना. तर कबीर म्हणतात, मन मतंग माने नहीं चले सूरत के साथ बहुत बेचारा क्या करे अंकुश नहीं हात. तर मनाला यांनी हत्तीची उपमा दिली आहे व जीवरूपी माहुताने मनरूपी हत्तीला संयम आणि अंकुश वापरून, विवेकाचा अंकुश वापरूनच काबूत आणायला हवे असे म्हणतात. म्हणजे हे त्यांनी यमनियमाचे महत्त्व सांगितले. तुम्ही जर यमाचं बघितलं तर एक यम आहे अहिंसा. तर शारीरिक अहिंसा तर आहेच, पण मानसिक अहिंसा म्हणजे कोणाला न दुखवणे किंवा आध्यात्मिक अहिंसा अंतःकरणातली मलिनता दूर करणे, यामुळे मन तुमचे कायम प्रसन्न राहील. सत्य व अस्तेय ह्याचे पालन केले तर मानसिक तणाव हा दूर राहील. नियमाचा विचार केला तर शौच मतलब बाह्य शौच, त्यात षटकर्म, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरिक शौच.
जे षटरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, यामुळेच तुमचं मनस्वास्थ्य बिघडतं. तर त्याला तुम्ही मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ज्या पातंजल योग ऋषींनी सांगितले आहे, या भावनाने दूर केले तर चित्तप्रसादन होईल. दुसरा नियम म्हणजे संतोष. आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधानी राहणे. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्त असो द्यावे समाधान, हे सर्वांना माहितीच आहे. त्याचप्रमाणे तप, या तपात मानसिक तप म्हणजे अपवित्र विचारांना दूर ठेवणे व वाचिक तप जे सर्वात हल्ली महत्त्वाचे आहे की वाणीला संयमित ठेवून आवश्यकतेनुसारच आपण बोलणे. तर यमनियम हे फारच इम्पॉर्टंट आहेत तुमच्या मनस्वास्थ्यासाठी. जे तिसरं अंग आहे ते म्हणजे आसन. आध्यात्मिक आसनांचा इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहितीच आहे. प्रयत्नांची शिथिलता कमी करून अंतर्गत साधनेला त्याचा फारच उपयोग होतो. तसेच आसनांना आसनेनो रजोहंती म्हणजे आसनांनी रजोगुण कमी होतात व त्यामुळे मानसिक स्वास्थ्यही वृद्धिंगत होते. जे चौथे अंग आहे ते म्हणजे प्राणायाम आणि हे सर्वात महत्त्वाचे आहे. मनाची चंचलता दूर करण्याचे शास्त्र म्हणजे प्राणायामशास्त्र आणि तोसुद्धा कुंभकासहित प्राणायाम जो आपल्या कुटीरामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने कित्येक वर्ष निकम गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे शिकवला जातो. पातंजल योगदर्शनामध्ये प्राणायामबद्दल सांगितलं आहे, प्रचर्धन विधारण्याभ्या वा प्राणस्य, म्हणजेच प्राणवायूचे प्रचर्धन म्हणजे तो संपूर्णता बाहेर काढणे आणि बाह्य कुंभकात राहणे किंवा कुंभकरहित दीर्घ श्वास प्रश्वास मतलब प्राणाकर्षण क्रिया यांनीच चित्तप्रसादन होते. स्वामी शिवानंद सरस्वती यांचे कॉन्क्वेस्ट ऑफ माइंड हे एक पुस्तक आहे, त्याच्यात ते प्राणायामाचं महत्त्व सांगतात. ते म्हणतात की माइंड इज लाईक अ व्हील विच रिव्हॉल्व्स एंडलेसली विथ ट्रिमेंडस वेलॉसिटी. इट जनरेट्स न्यू थॉट्स विथ एव्हरी रिव्हॉल्युशन. The practice of pranayama lessens the velocity of mind and slow down the wheel gradually. Perfect control of prana will bring the wheel to standstill. महादेवी कालिदासाने सांगितल्याप्रमाणे शरीर माध्यम खलूस धर्मसाधनाम म्हणजे शरीररूपी साधनानेच आपण हे सर्व साध्य करायचं आहे. आणि शरीरात स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे दोन्ही येतात आणि ह्या दोघांचाही अभ्यास आपण योगसाधनेत करतो. आपला जो त्रैमासिक अभ्यासक्रम आहे त्यात परमपूज्य गुरुजींनी सांगितलेल्या 6 शुद्धिक्रिया व 6 मानसिक क्रिया मन प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यात प्रार्थना, प्राणाकर्षण क्रिया, गायत्री, ओंकार, त्राटक आणि शवासन याचाही आपण समावेश केला आहे. तर प्रार्थनेने काय होईल, तर प्रार्थनेने मन शांत होईल, प्राणाकर्षण क्रियेने मन अंतर्मुख होईल, गायत्री आणि ओंकाराने चित्तशुद्धी होईल, त्राटकाने मनाची स्थिरता वाढेल व शवासनाने मनाला आणि शरीराला विश्रांती मिळेल. तसेच गुरुजींनी सांगितलेली ती सूत्री साधना, सेवा, सत्संग हे सुद्धा मनस्वास्थ्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. साधना तर योग साधना आहे. सेवा का इम्पॉर्टंट आहे, कारण सेवेने अहंकार कमी होतो आणि अहंकार मानसिक स्थिती बिघडण्याचं प्रमुख कारण आहे. आणि सेवेचाही अहंकार असतो, तर तो कमी होण्यासाठी सत्संगही अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून गुरुजींनी ती सूत्री ही सांगितलेली आहे. सर्वात शेवटी प्रतिपक्ष भावनेचा विकास व अंगीकरण करणे व छांदोग्य उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वम खलुदम ब्रह्म अशी संकल्पना, एव्हरीथिंग इज ब्रह्मन अशी संकल्पना मनामध्ये रुजवणे व त्याचा प्रयत्न करणे हे योगाभ्यासामुळेच हळूहळू आपल्याला शक्य होईल. म्हणून मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की सर्वांनी योगाभ्यासाचा जरूर अंगीकार करावा व त्यायोगे आपले स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचेही मन स्थिर, आनंदी आणि निर्मळ करावे. माझ्यासारख्या लहान साधकाला इथे आपले विचार प्रस्तुत करण्यासाठी संधी दिली म्हणून मी सुर्वे सर, कुलकर्णी सर आणि दीक्षितताई यांचे आभार मानतो. धन्यवाद. हरिओम तत्सत.